हॅलो फ्रेंड्स. आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा व सत्र न्यायालय बीड, जिल्हा बीड यांच्या अंतर्गत एक जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. तर या व्हिडिओमध्ये आज आपण त्या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्या जाहिरातीचा पद, त्यामध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, त्याचं वेतन श्रेणी, अर्ज पद्धत कशी आहे आणि पात्रता, सोबतच आवश्यक कोणती डॉक्युमेंट आणि त्याची निवड पद्धत, हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण यासारखे नवनवीन जाहिराती घेऊन येतो असतो आपल्या चॅनलवर. तर चला आपलं ह्या महत्वाच्या माहितीला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, ही जाहिरात जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पदाचे नाव असे आहे की सफाई कामगार या पदासाठीची ही जाहिरात आहे. एकूण रिक्त पदे या ठिकाणी 2 आहेत आणि पुढील 2 वर्षामध्ये रिक्त होणारी पदे हे हे 3 आहेत. म्हणजेच एकूण 5 पदासाठीची ही जाहिरात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो. यामध्ये निवड यादी म्हणजेच 5 निवड करायचे आहेत या ठिकाणी सफाई कामगार, आणि प्रतीक्षा यादी 3, असेच एकूण 8 या ठिकाणी. म्हणजेच आता 2 तर सध्या रिक्त आहेत आणि 3 लवकरच रिक्त होणार आहेत, आणि प्रतीक्षा यादी 3, असे एकूण 8 जणांसाठी या ठिकाणी आपल्याला जाहिरात दिसून येत आहे. आणि ह्या सफाई कामगार या पदासाठी आपल्याला पगार म्हणजेच वेतन श्रेणी किती असणार आहे, तर S1 मध्येच आपल्याला 15,000 ते 47,600 एवढी पगार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, ही पगार खूप चांगली आहे. आणि शेवटी सफाई कामगार असं जरी पद असेल तर ही खूप मान सन्मानाचा असतो, कारण की आपण न्यायालयाच्या ठिकाणी, जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी आपल्याला काम भेटणार आहे. तर पगार आणि पदाकडं तुम्ही एवढं म्हणजे असं बघू नका की खूप कमी जागा आहेत आणि शेवटी सफाई कामगार आहे. सफाई कामगार जरी असलं तर खूप आपल्यासाठी ते महत्वाचं ठरू शकतो, कारण की शेवटी सरकारी नोकरी आहे ना. तर पुढे बघू शकतात आपण, ह्यामध्ये जाहिरातीमध्ये आपल्याला दिलेलं आहे की निरोगी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड क, म्हणजेच ह्यामध्ये शेवटी आपल्याला एक फॉर्म दिलेला आहे. ते फॉर्मच आपल्याला स्वतःहून लिहायचा आहे पहा. ह्याची प्रिंट आउट काढायची आणि तो भरायचा आहे. त्यामध्ये फोटो वगैरे चिटकून आपली संपूर्ण माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे. आणि आवश्यक पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादीसह परिशिष्ट अ मधील नमुन्यानुसार 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचेल या बेताने खालील पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठवायचा आहे. म्हणजेच काय मित्रांनो, आपल्याला ही जी जाहिरात आहे ना, जाहिरातीची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथून तुम्ही हे डाउनलोड करायचं जाहिरातीमध्ये आपल्याला खाली जे हे त्याचं जे काही अर्ज करायचं ना, अर्जाचा एक नमुना दिलेला आहे आणि त्यावरती सर्व माहिती लिहायची आहे. त्यालाच परिशिष्ट अ म्हणलेला या ठिकाणी त्या जाहिरातीला, आपल्या अर्जाला त्या अर्ज लिहायचा, फोटो चिटकायचा आणि त्याच्यासोबत काय करायचं, डिमांड ड्राफ्ट म्हणजे बँकेतून आपल्याला एक भेटत असतो हा डिमांड ड्राफ्ट. हे ह्याची कितीचा बनवायचा, कोणत्या नावाचा बनवायचा, हे आपण पुढे पाहणारच आहोत. तर व्हिडिओला पहा पुढे. डिमांड ड्राफ्ट बनवून आणि आपलं जे काही ते फॉर्म आहे ते लिहून आपल्याला 10 ऑगस्टच्या आधी पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचं आहे. आणि पाठवताना फक्त आणि फक्त एक लक्षात ठेवा की स्पीड पोस्टद्वारेच पाठवायचं बरं का, आपल्याला दुसरा स्वतःहून घेऊन जायचा नाही. दुसरी गोष्ट, दुसरा एक पोस्ट असतो बघा, साधा पोस्ट, त्या द्वारे बी नाही पाठवायचा. स्पीड पोस्ट, केवळ आणि केवळ स्पीड पोस्ट. आता तुम्ही बघू शकता यानंतर पुढची माहिती दिलेली, सफाईगार पदाकरिता भरती प्रक्रिया 2026. यामध्ये दिलेले अर्ज साधा पोस्ट कुरिअरद्वारे किंवा समक्ष म्हणजे स्वतःहून जायचं स्वीकारले जाणार नाही. म्हणजे दुसऱ्या पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. फक्त आणि फक्त स्पीड पोस्टच करायचं आहे. स्पीड पोस्ट या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा. इथं बघू शकता तुम्ही परत एकदा. हे महत्वाचा पॉईंट आहे म्हणून आपण पुन्हा पुन्हा बोलतोय ह्याबद्दल. स्पीड पोस्टद्वारे पाठवायचा आहे आणि कधीपर्यंत पाठवायचा, 10 ऑगस्टच्या आधी पोहोचेल ह्या पद्धतीने आपल्याला पाठवायचा आहे. स्वीकारले जाणार नाही. ह्यामुळे पुढे बघा आता, 10 ऑगस्ट 2026 रोजी 6 वाजल्यानंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे 10च्या नंतर 10 तारखेच्या आधी पोहोचेल असं आपल्याला हा पाठवायचा आहे. आणि लिफाफ्यावर लिहायचंय सफाई कामगार पदासाठी अर्ज. काय लिहायचंय, सफाई कामगार पदासाठी अर्ज. आता लिफाफा कुठून घ्यायचा, तर आपल्या जनरल स्टोअरवर कुठेही हे आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतो. आता बघा,
निवड प्रक्रिया दरम्यान घेतल्या जाणाऱ्या प्रत्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने हजर राहावे लागेल. नियुक्ती व अल्पसूचीचे सर्व अधिकार निवड समिती, जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्याला पेपरला बोलवतात किंवा शारीरिक क्षमता चाचणी किंवा मुलाखतीला बोलवतात, हे सर्व जे काही खर्च लागेल ते स्वतः करायचं आहे, यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. पुढे बघू शकतात, सफाईगार हे एकाकी पद असून सदर पदास भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत याची नोंद उमेदवारांनी घ्यायची. म्हणजेच आपण समजा सफाई कामगार ह्या ह्या पदासाठी समजा आपण न्यायालयामध्ये निवड झाली आपली, तर आपण तेच शेवटपर्यंत आपली त्याच्यावरच राहणार आहे. आपलं त्या ठिकाणी प्रमोशन वगैरे काही होणार नाही, हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर सांगितलेलं आहे. ह्याच्याबद्दल आपण स्वतःहून नोंद घ्यायची. पुढे बघू शकतात, आता आपण ह्या पदासाठीची पात्रता काय काय सांगितलेली. पहिल्या नंबर 1 ला सांगितली आहे बघा पात्रता, उमेदवार भारताचा नागरिक असावा. बरोबर, भारताचा नागरिक असावा. दुसरी गोष्ट आता आपण बघू शकतात 2 नंबरला पात्रता शैक्षणिक अर्हता बघू शकतात या ठिकाणी. शैक्षणिक अर्हतेमध्ये उमेदवार 7वी पास असावा. नंबर 1 ला 7वी पास. उमेदवाराची शारीरिक दृष्ट्या असावी सुदृढ असावी, जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल. म्हणजे एकदम हेल्दी असावा उमेदवार असा. आणि दुसरं सांगितलेलं आहे, उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. म्हणजेच ह्या पॉईंटवरून तुम्हाला असं लक्षात येते, जरी आपली पदोन्नती नाही झाली ना, तर आपल्याला लिहिता वाचता बोलता यायचं ह्याचा अर्थ आपल्याला तिथं थोडं चांगलं काम बी लावू शकतात ते भविष्यात बरं का. आपल्याला एखादा वर्ष आपल्याला समजा सफाई कामगार जरी म्हणून घेतलं, पुढं काम आपल्याला ठीकठाक भेटणार आहे, हे एवढं ह्यावरून आपल्याला लक्षात येतं. पुढे बघा, अनुभवाबद्दल सांगितलेलं आहे या ठिकाणी. अनुभव, उमेदवाराला शौचालय, स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. न्यायालयात काम करण्याचा असा अनुभव असल्यास विशेष प्राधान्य दिले जाईल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला शौचालय, स्नानगृह किंवा झाडू वगैरे मारण्याचं किंवा बागायत वगैरे सांभाळायचा, असे काही काम आपल्याला त्याच्याबद्दलचं जर नॉलेज किंवा काम केलेलं असेल, तर त्या उमेदवारास त्या ठिकाणी जास्तीचं हे दिले जाणार आहे प्राधान्य. आता बघा, ओपन म्हणजेच खुला म्हणजेच ओपन साठी 18 वर्ष वयोमर्यादा बघतोय आपण ह्यामध्ये. ओपन साठी किती, 18 वर्ष, किमान 18 वर्ष असावे. सगळ्यांसाठीच किमान 18 वर्ष. म्हणजेच कोणताही उमेदवार असू द्या, 18 वर्षापेक्षाचा खालचा म्हणजे छोटा असू नये, 18 पेक्षा जास्ती वय असावं. म्हणजे 19, 20, 21, 22 वाले भरू शकतात फॉर्म. आणि जास्तीत जास्त वय किती असावा, तर ओपन वाल्यांसाठी 38 आहे आणि मागासवर्गांसाठी 43 वर्षापर्यंतचा मागासवर्ग उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतो. पुढे सांगितलेलं आहे, राज्य केंद्र सरकार किंवा कुठेही कर्मचारी असेल आणि तिथून जर तर तिथं बघा उमेदवार समजा नोकरीवाला असेल तर त्याला लागू नये या ठिकाणी जास्तीचं वयोमर्यादा. आता पुढे बघू शकता तुम्ही, पात्र उमेदवारांसाठी काही अटी दिलेल्या आहेत. अटी बघून घेतो आपण या ठिकाणी. पात्र उमेदवारांसाठी अटी, उमेदवाराचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी. हे तर सगळीकडे असतोच, उमेदवाराची वर्तणूक चांगली असावी. उमेदवार काम करण्यास सक्षम असावा. बरोबर, काम करण्यास सक्षम असावा. 3 नंबरचं पात्र बघू या ठिकाणी, उमेदवारास कोणतेही न्यायालय, एमपीएससी, यूपीएससी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवड प्रक्रियेमधून किंवा परीक्षेतून हाकलून किंवा अपात्र ठरविलेला नसावा. त्यामध्ये असं सांगितले. पुढे बघू शकता तुम्ही, उमेदवारास नैतिक अध्यापनाच्या अथवा इतर कोणत्याही गुन्ह्यासाठी फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे. उमेदवार विरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा. म्हणजेच त्याच्यावर केस वगैरे नसावा उमेदवारावर. पुढचं एक या ठिकाणी पात्रता सांगितलेली, उमेदवारास हयात असलेला पती पत्नी यांची संख्या 1 असावी. म्हणजेच उमेदवार महिला असेल तर त्याला एकच पुरुष असावा किंवा पुरुषाचा वगैरे जास्ती पुरुष नसावा. आणि पुरुष उमेदवार असेल तर त्यासाठी एकच पत्नी असावी, असं यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. 6 नंबर मध्ये सांगितलं असं की महाराष्ट्र नगरी सेवा म्हणजेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र असावे. ह्यामध्ये दिलेला असतो, ते फक्त आपल्याला भरून द्यायचा. आणि लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्रामध्ये आपल्याला 2 पेक्षा जास्त नसावे आपले, समजा मुलं वगैरे असेल तर 2 पेक्षा जास्त नसावं. आता अर्ज भरण्याचे शुल्क, हे एक महत्वाचा पॉईंट आहे आपल्या या ठिकाणी. पैसे किती भरायचे आहेत, अर्जाची फीस किती आहे ह्याबद्दलच आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क 500 रुपये
एवढे असेल. किती? 500 रुपयाची आपल्याला या ठिकाणी अर्ज फीस आहे. आता ही फीस कशा पद्धतीने द्यायची, ऑनलाईन ऑफलाईन, ह्याबद्दलचं इथं सांगितलेलं आहे बघा. अर्ज शुल्क हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट बीड यांच्या नावाचे काढलेली रुपये 500 ची पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात अर्जासोबत सादर करावे. सदर शुल्क पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट शिवाय इतर स्वरूपात म्हणजे चेक, धनादेश किंवा रोख रक्कम अर्जासोबत पाठविण्यात आली तर तसे अर्ज रद्दबदल करण्यात येईल. म्हणजेच आपल्याला पोस्टाद्वारे लिफाफ्यामध्ये अर्ज द्यायचा आहे, तर अर्ज देताना 500 रुपयाचे डायरेक्ट कॅश द्यायचा नाही, तर काय करायचं, डिस्ट्रिक्ट कोर्ट अँड सेशन कोर्ट बीड ह्या नावाचा एक डिमांड ड्राफ्ट बनवून घ्यायचा. हा डिमांड ड्राफ्ट आपल्या कोणत्याही नॅशनलाइज बँकेमधून भेटतो. आपल्याला 500 रुपये त्यांना द्यायचे, तो आपल्याला डिमांड ड्राफ्ट बनवून देतात. कोणत्या नावानं त्यांना सांगायचं, ह्या नावानं आपल्याला असा फॉर्म बनवून द्या डिमांड ड्राफ्ट. ते डिमांड ड्राफ्ट घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पोस्टाच्या त्या लिफाफ्यामध्ये टाकून द्यायचा. हे यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याऐवजी तुम्हाला काही दुसरा मार्ग यामध्ये सांगितलेला आहे, पोस्टल ऑर्डर पोस्ट ऑफिसमध्ये करून भेटत जाते. तिथूनही तुम्ही हे पोस्टल ऑर्डर करू शकतात किंवा मग डिमांड ड्राफ्ट, दोनच पद्धतीने आपल्याला अर्ज शुल्क भरायचं आहे या ठिकाणी. पुढे बघू शकतात आपण, अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. म्हणजे फीस भरणं आवश्यक आहे. नुसतं आपण डॉक्युमेंट किंवा लिहून अर्ज देताना त्याला काही महत्व नसणार. आता पुढे बघू शकतात, अर्ज शुल्क ना परतावा असेल. म्हणजे एकदा फीस भरली की संपला, आपल्याला फीस भरली की संपलं, म्हणजे वापस भेटणार नाही, काय नाही, विषय झाला. पुढे बघू शकतात आपण, निवड प्रक्रिया. आता हे सफाई कामगार ह्यासाठीची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे. आता बघा, आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर, म्हणजेच आलेले जेवढे काही अर्ज आहेत त्यांच्या या ठिकाणी शॉर्ट लिस्ट होणार आहे. शॉर्ट लिस्ट कशाच्या बेसिसवर होणार आहे ह्याबद्दल सांगितलं नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो, फॉर्म व्यवस्थित भरायचा, सगळे माहिती व्यवस्थित लिहायची, कुठेही फॉर्म मध्ये खाडाखोड नसावी. फॉर्म मध्ये जेवढे काही फॉर्म आहेत ते व्यवस्थित नंबरनुसार क्रमाने लावायचे आणि डिमांड ड्राफ्ट द्यायचा, म्हणजेच फीस भरायची. तर ह्या पद्धतीने जर आपला हा अर्ज पोहोचलेला असेल तर त्या ठिकाणी शॉर्ट लिस्ट होणार नाही. आपलं म्हणजे आपल्या लिस्ट मध्ये नाव येणार. म्हणजे तर बघू शकता तुम्ही, आता आपलं समजा लिस्ट मध्ये म्हणजे आपल्याला समोरच्या प्रक्रियेला पाठवलं की मग आता पुढची प्रक्रिया काय राहणार, प्रत्यक्ष परीक्षा. म्हणजेच एक आपली लेखी परीक्षा या ठिकाणी होणार आहे. लेखी परीक्षा 30 मार्काची होणार आहे. किती गुणांची? 30 गुणांची होणार आहे. आता त्याच्यानंतर लेखी परीक्षेमध्ये आपण समजा पास झालो, पास होण्यासाठी किती, 15 मार्क आपल्याला कमीत कमी घ्यायचे आणि जास्तीत जास्त किती घेता येते 30 पैकी आपल्याला, तर आपण जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आणि 30 पैकी आपल्याला कमीत कमी 15 मार्क पडले की पुढे आपल्याला शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलवणार आहे. आता शारीरिक क्षमता चाचणी आपली 10 गुणांची असणार आहे. त्या 10 मार्कापैकी आपल्याला किमान 5 मार्क पास होण्यासाठी लागणार आहेत. आपण 5 मार्क घेऊन जर इथं पास झालो तर वैयक्तिक मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू साठी आपल्याला बोलवणार आहे. हा इंटरव्ह्यू आपला 10 गुणांचा असणार आहे. किती? 10 गुणांचा. त्यापैकी किमान 5 मार्क आपल्याला पासिंग साठी आवश्यक आहे इंटरव्ह्यू मध्ये. एकूण परीक्षा आपली 50 मार्काची होणार आहे आणि किमान आपल्याला कमीत कमी मार्क पाहिजे 25 मार्क पास होण्यासाठी पाहिजे आणि जास्तीत जास्त किती बी घेऊ शकतात 50 पैकी आपण मार्क या ठिकाणी. तर हे तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. पहिली स्टेप म्हणजेच पहिला टप्पा आपला असणार आहे लेखी परीक्षेचा, दुसरा टप्पा असणार आपला शारीरिक क्षमता चाचणीचा आणि तिसरा टप्पा वैयक्तिक मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यूचा. अशा 3 टप्प्याच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. पुढे बघू शकतात आपण, यामध्ये प्रत्यक्षिक चाचणी उत्तीर्ण झालेले उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरले. आताच आपण ह्या ठिकाणी बघितलं हे, तर ते सांगितलं आहे की म्हणजे आपली लेखी परीक्षा मध्ये जे पास होणार त्याला शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलवणार. शारीरिक क्षमता चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी, म्हणजे शारीरिक क्षमता चाचणीत पास झाला की इंटरव्ह्यूला बोलवणार आहेत पुढे. आता वरील सर्व परीक्षांसाठीचे वेळापत्रक आणि निकाल व सत्र न्यायालय बीड यांच्या अधिकृत संकेतस्थळावर, म्हणजेच आपल्याला ह्या भरती या जाहिरातीबद्दल सर्व काही जे काही अपडेट भेटणार आहे ते ह्या वेबसाईट वरती भेटणार आहेत. कोणत्या? तर बीड जिल्ह्याची जी काही कोर्टाची वेबसाईट आहे त्याच्यावर आपल्याला ह्याबद्दलची सर्व माहिती पाहायला मिळणार आहे.
आता बघा, महत्वाचा अजून एक पॉईंट दिलेला आहे. उमेदवाराने अर्जासोबत पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट वगळता इतर कोणतेही कागदपत्र जोडू नये. म्हणजेच आपल्याला काय करायचं, एक अर्ज आणि डिमांड ड्राफ्ट म्हणजेच पैशाची जे काही डीडी असतो त्याला म्हणतात आपण, ते ते दोनच गोष्टी द्यायचे. त्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही डॉक्युमेंट आपल्याला सोबत द्यायचा नाही. आता पुढे बघू शकतात, जे उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरतील त्यांनी वैयक्तिक मुलाखतीसाठी येताना खालील पत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या छायांकित प्रत सादर कराव्यात. तसेच सोबत मूळ प्रती तपासणीसाठी आणाव्यात. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इंटरव्ह्यूला बोलवतात, तर त्यावेळेस इंटरव्ह्यूच्या वेळेस आपल्याला काय करायचे, आपले जेवढे डॉक्युमेंट आहेत, कागदपत्र आहेत, शैक्षणिक कागदपत्र, ते सगळे कागदपत्र काय करायचे, त्याची एक झेरॉक्स काढायचा आणि ओरिजिनल सुद्धा घेऊन जायचे आणि झेरॉक्स वरती स्वतःची सहीनं सेल्फ अटेस्टेड करून घ्यायचे. पुढे बघू शकतात, आता डॉक्युमेंट कोणते कोणते न्यायचे ह्याबद्दल एक थोडक्यात माहिती घेऊत आपण या ठिकाणी. जन्मतारखेचा पुरावा, म्हणजेच जन्मतारखेचा पुरावा कशावर असतो, आपला टीसी वर असतो. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, समक्ष प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेला म्हणजेच जन्मच प्रमाणपत्र असतो आपल्याकडे, आणि SSC बोर्डचं प्रमाणपत्र असतं, म्हणजे त्याला आपण हे म्हणतात बघा, सनद म्हणतात. सनदवर असतो आपला जन्मतारीख एकदम ॲक्युरेट. पुढे शैक्षणिक पात्रतेसाठी आपले गुणपत्रक न्यायचे, कोणते 7वीचे 10वीचे 12वीचे गुणपत्रक घेऊन जायचे. आता पुढे बघू शकता, शौचालय स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा, तसंच कार्यालयीन परिसर स्वच्छतेचा पुनरानुभव असल्यास त्या संबंधित दाखला. म्हणजेच आपल्याकडे अनुभवाचा काही प्रमाणपत्र असेल तर अनुभवाचं प्रमाणपत्र तुम्ही त्या सोबत घेऊन जाता येईल आपल्याला इंटरव्ह्यूच्या वेळेस. पुढे बघू शकता तुम्ही, जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेल्या, म्हणजेच सध्या जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, म्हणजे अशा वेळेस आपल्याला 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेचे प्रमाणपत्र म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे आणि त्यांचा पत्ता, फोन नंबर पाहिजे. ज्यांनी आपल्याला हे दिलं, तर प्रतिष्ठित व्यक्ती पाहिजे तो, त्यांच्याकडून आपण हे कॅरेक्टर सर्टिफिकेट लिहून घेऊ शकतात. पुढे बघू शकतात तुम्ही, लहान कुटुंब व स्वयं घोषणापत्र, म्हणजेच लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र खाली दिलेलं आहे, त्याच्यावर माहिती भरायची आणि ते सुद्धा घेऊन जायचं शेवटी आपल्याला इंटरव्ह्यूच्या वेळेस. पुढे बघू शकतात, सक्षम अधिकारी यांनी प्रदान केलेले जातीचा दाखला केवळ मागासवर्गीयांसाठी, जे काही कॅटेगरी मधले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जातीचा प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. पुढे 8व्या नंबरचा डॉक्युमेंट बघू शकतात, सेवा योजना कार्यक्रमात नोंदणी केलेल्या असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, म्हणजेच आपण सेवा योजनामध्ये जर आपलं नोंदणी असेल तर त्याचं प्रमाणपत्र पाहिजे. पुढचा डॉक्युमेंट तुम्ही बघू शकतात यामध्ये, उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास त्याचं कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र, म्हणजे तिकडची नोकरी सोडल्याबद्दलचं नाहरकत प्रमाणपत्र. पुढचा डॉक्युमेंट बघू शकतात आपण, विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर लग्नानंतर नाव बदललेले असेल तर नावाच्या बदलाबाबत दस्तावेज, उदाहरणार्थ शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्र नोंद. म्हणजेच महिला उमेदवार आहे आणि लग्नानंतर जे काही त्यामध्ये नावात बदल होत असतो महिलांच्या, त्याच्याबद्दलचा एक मॅरेज सर्टिफिकेट किंवा नाव बदलल्याचं प्रमाणपत्र पाहिजे आपल्याला. पुढे बघू शकता तुम्ही, संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह, म्हणजे इतर जे काही आवश्यक कागदपत्रे ते सुद्धा आपल्याला जोडायचे आहेत. 12 नंबरला बघू शकता तुम्ही, आधार कार्ड द्यायचं आहे, आधार कार्ड आणि त्याचे झेरॉक्स. 13 नंबरला बघू शकता, न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणतेही दस्तावेज सादर करणे अनिवार्य राहील. ह्याबद्दल म्हणजेच न्यायालयाने वेळोवेळी आपल्याला सांगितलं की असे असे कागद आणा, तर आपल्याला त्या ठिकाणी ते पुढचे जे काही सांगतात ते कागद आणणे आवश्यक राहील. आता पुढे बघू शकतात आपण यामध्ये, उमेदवाराकरिता अतिरिक्त सूचना, म्हणजे हे एक्स्ट्राच ह्यामध्ये बरेच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही हे जाहिरात स्वतःहून बी वाचू शकतात. आपण जर या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलं हे, तर खूप मोठा व्हिडिओ बनवू शकतो. त्यासाठी आपण इथं महत्वाच्या बाबी बघून आपण तुम्ही बाकीचं तुम्ही वाचू शकतात. जसे की ह्यामध्ये सांगितलेलं आहे पहा तुम्ही, अर्ज विहित नमुन्यातच भरावा, म्हणजे ह्याच्याबद्दलचा नमुना आपल्याला ह्या जाहिरातीमध्येच दिलेला आहे. पुढे त्याची प्रिंट काढून आपल्याला हे करायचं आहे. बाकी इथं बघू शकतात तुम्ही, आपल्याला कोणते कागद वगैरे जोडायचे आहे ह्याबद्दलची डिटेल माहिती यामध्ये सांगितलेली आहे. या ठिकाणी बघू शकतात तुम्ही, अर्ज ज्यावेळेस आपल्याला द्यायचा आहे ना पाठवून, तर 10 ऑगस्टच्या आधी पोहोचल, 10 ऑगस्टच्या पूर्वी पोहोचल अशा पद्धतीनं पाठवा. म्हणजेच अर्ज आपला आज उद्यामध्येच पाठवून द्या, म्हणजे आपला 1-2 दिवसात पोहोचून जाईल तिथं अर्ज. अर्ज लिफाफ्यावर
सफाई कामगार पदासाठी अर्ज हे नाव तिथं सफाईगार पदासाठी अर्ज लिहायचा आहे असं नाव लिहायचं आहे, त्याच्यावर स्पष्ट उल्लेख असलेला लिहायचा. आणि कोणत्या पत्त्यावर पाठवायचं तर हा पत्ता आहे बघा, जिल्हा न्यायालय बीड, नगर रोड बीड या पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठविणे आवश्यक असेल. तर हे त्या ठिकाणी लिहायचा पत्ता वगैरे, हे महत्वाची माहिती या ठिकाणी आहे. अजून तुम्ही बघू शकतात अजून यामध्ये इतर आवश्यक सूचना अशा दिलेल्या आहेत, जे की तुम्ही वाचून सुद्धा घेऊ शकतात. मी तर जर ह्या सूचना वाचून प्रत्येक सांगायचं जर ठरवलं तर खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो. त्यासाठी आपण हे नाही पाहणार. आता अर्जाचा नमुना तुम्ही बघू शकतात या ठिकाणी दिलेला आहे. ह्याचे प्रिंट काढून ह्यामध्ये आपल्याला इथं आपला फोटो चिटकवायचा आहे. फोटो चिटकवल्याच्या नंतर इथं नाव वगैरे आपलं जे काही आडनाव, नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, हे सर्व माहिती आपल्याला यामध्ये ह्या अर्जामध्ये भरायची. आणि हा अर्ज भरल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये अजून एक हे दिलेलं असेल बघा, चारित्र्य प्रमाणपत्र. हा चारित्र्य प्रमाणपत्राचे 2 चारित्र्य प्रमाणपत्र लिहून घ्यायचे आपल्याला प्रतिष्ठित व्यक्तीकडून. यामध्ये लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा यामध्ये दिलेलं आहे पहा. हे सर्व या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, भरून आपल्याला बंद लिफाफ्यामध्ये आणि 10 ऑगस्टच्या पूर्वी पोहोचेल ह्या पद्धतीने आपल्याला हा अर्ज पाठवायचा आहे. तर हा अर्ज ह्या जाहिरातीबद्दल अजून काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये बिलकुल विचारू शकतात. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण ह्यासारख्या सर्व सरकारी नोकर भरतीचे अपडेट वेळोवेळी घेऊन येत असतो. भेटूया लवकरच पुढच्या अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.